अम्बुरा में 15 से 17 फरवरी तक 3 दिवसीय वैनगंगा महोत्सव का भव्य आयोजन। 15,000 श्रद्धालुओं की संभावित उपस्थिति। धार्मिक पर्यटन को मिलेगा बढ़ावा। महाशिवरात्रि के पावन अवसर पर वैनगंगा तट अम्बुरा में 15, 16 एवं 17 फरवरी को वैनगंगा महोत्सव 2026 तीसरा वर्ष का भव्य आयोजन किया जा रहा है। श्रद्धा, भक्ति और भारतीय संस्कृति मूल्यों से ओतप्रोत इस 3 दिवसीय महोत्सव में भगवान शिव की विधिवत पूजा, अभिषेक, महाआरती, भजन कीर्तन एवं संगीतमय सांस्कृतिक प्रस्तुतियां आयोजित की जाएंगी। आयोजन स्थल पर श्रद्धालुओं की सुविधा हेतु LED स्क्रीन की विशेष व्यवस्था की गई है। वैनगंगा नदी का धार्मिक एवं ऐतिहासिक महत्व विशेष माना जाता है। नागपुर क्षेत्र से प्रवाहित होकर तेलंगाना की ओर से जाने वाली इस पावन धारा का महाराष्ट्र में महत्वपूर्ण स्थान है। अम्बुरा क्षेत्र को महाराष्ट्र की प्रतीक काशी के रूप में भी पहचान मिली है। मान्यता है कि नेपाल के युवराज भी इस पवित्र स्थल पर तपस्या की थी, जिससे इस स्थान का आध्यात्मिक महत्व और बढ़ जाता है। आयोजकों के अनुसार इस वर्ष लगभग 15,000 श्रद्धालुओं के आगमन की संभावना है, जिससे धार्मिक पर्यटन को भी प्रोत्साहन मिल रहा है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के प्रयासों से निर्मित स्काई वॉक भी श्रद्धालुओं के लिए आकर्षण का केंद्र बना हुआ है, जिसका आनंद अंगतुन ले रहे हैं। पत्र परिषद में वैनगंगा महोत्सव समिति अम्बोरा के अध्यक्ष एवं विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत के अध्यक्ष नंदकिशोर दंडारे, समिति के सह सचिव सुनील जोहार तथा महोत्सव के उपाध्यक्ष आकाश भोयर उपस्थित रहे। इन्होंने महोत्सव की रूपरेखा एवं तैयारियों की विस्तृत जानकारी दी तथा नागरिकों से परिवार सहित सहभागी बनने की अपील की। प्रतीकाशीप्रमाणे अंबोराचं जे वैनगंगा महोत्सव आहे त्याचं आपण प्रतिरूप दाखवत आहात। काय सांगाल या महोत्सवाबद्दल विशेष? इथल्या गावकऱ्यांना सुद्धा या महोत्सवाचा फायदा होता आणि नागपूरवरून जे पर्यटन येते ते त्यामध्ये सुद्धा वाढ होत आहे। या वैनगंगा महोत्सव हे तिसरं वर्ष आहे। या तिसऱ्या वर्षामध्ये आम्ही लोकांमध्ये जी आस्था आहे त्या आस्थेचं प्रतीक म्हणून या प्रोग्रामाला बघत असतो। आणि तिथे जे चैतन्येश्वराचं मंदिर आहे ते आज तुम्ही उज्जैन जशा मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये स्वयंभू स्वतः हे मोठं मंदिर आहे। तिथे खूप मोठा असा तुम्ही कधी आले तर तुम्ही बघाल तिथे की त्याचं महात्म्य किती आहे। ते महात्म्य प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी ही प्रयत्न आहे। त्या नदीची शोभा वाढवावी हे एक आमचा प्रयत्न आहे। तुमच्या चॅनलच्या माध्यमाने आम्ही सर्वांना विनंती करतो की तुम्ही एवढा प्रचार प्रसार करा की प्रत्येकाने आंबोऱ्याला यायलाच पाहिजे। आपण म्हटलं की यावर्षी 15,000 पेक्षा जास्त जे आहे लोक भाविक तिथे येणार आहेत। जी, या सर्व लोकांची व्यवस्था भाविकांची कशा प्रकारे व्यवस्था पूर्ण केली आहे। करीबन 250 ते 300 आमचे स्वयंसेवक आहेत आणि प्रशासन पूर्ण मदत करतो आम्हाला। 3 वर्षापासून सलग बिना प्रशासनाच्या मदतीने काहीच नाही होऊ शकत, त्यांची पूर्ण मदत असते आम्हाला। या संपूर्ण कार्यक्रमामध्ये कोण मुख्य अतिथी असणार आहे आणि काय सांगाल? मुख्य अतिथी नेते आपले नितीन गडकरी साहेब पण आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा आहे आणि विश्व हिंदू परिषदमधून मिलिंद परांडेजी राष्ट्रीय सचिव आहे, केंद्रीय सचिव आहेत, ते सुद्धा येणार आहे। आपण काय विनंती कराल नागपूरच्या जे लोक आहेत जवळपासच्या जिल्ह्यातले त्यांना वैनगंगा महोत्सवामध्ये? एक बार तो आओ अम्बोरा, बस इतना ही बोलूँगा। 15, 16, 17 को आप मिस मत कीजिए। आप अपने डायरी में ये डेट बुक कर लीजिए। 15, 16, 17 को शाम को 6 बजे आपको अम्बोरा आना है। आप हर साल आएंगे, ये मेरा वादा है। वैनगंगा महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे, सलग तिसरं वर्ष आहे। काय सांगाल तुम्ही या महोत्सवाबद्दल? वैनगंगा पुत्र नंदकिशोर दंडारे यांच्या पुढाकाराने सतत तिसरं वर्ष आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्या वैनगंगेच्या प्रदूषणाकडे आजपर्यंत कुणाचंही लक्ष नव्हतं, त्या वैनगंगेच्या काठावरती ही फार मोठी त्या ठिकाणी हा उत्सव साजरा करायचा। त्या माध्यमातून सगळे लोक त्या ठिकाणी बोलवायचे, प्रशासनाचे अधिकारी बोलवायचे, नेते मंडळी बोलवायचे, त्यांच्यासमोर हा विषय मुद्दा आणून द्यायचा, जेणेकरून शासनसुद्धा जागरूक होईल आणि त्या भागामध्ये जे प्रदूषणाची समस्या आहे ते निकाली निघेल। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा की सामान्य माणूस हा भक्तिभावाने जरी ओतप्रोत असेल तरी तो काशीला प्रत्येक माणूस जाऊ शकत नाही, तर त्याला काशीचं सगळं महात्म्य या वैनगंगेच्या त्या गंगेच्या ऐवजी वैनगंगा ही वैनगंगा तर आमच्यासाठी गंगा आहे त्या एरियातल्या लोकांकरता आणि त्यामुळे तिच्या काठावरती एवढ्या मोठ्या महोत्सवाचं आयोजन करून आणि एकदम एक्झॅक्ट तिथल्या गंगेच्या आरतीसारखीच आरती या ठिकाणी पूर्ण तिकडले सगळे लोक बोलवले जातात, पंडित लोक, आणि तशीच आरती या ठिकाणी करून
समाजामध्ये भक्तिभाव वाढवण्याचं, भक्तिभाव रुजवण्याचं हे अतिशय सुंदर असं कार्य मागच्या 2 वर्षापासून सुरू आहे. आणि यावर्षी आणखीच गर्दी वाढणार आहे. 2 वर्ष हजारोच्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. यावर्षी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होणार आहे आणि जास्तीत जास्त लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. आणि त्यामुळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यालासुद्धा विनंती करेल की या धर्मकार्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं. जास्तीत जास्त लोकांनी 15 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी आणि 17 फेब्रुवारी सायंकाळी 6 वाजतापासून पुढे 3 दिवस सलग ही यात्रेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या महोत्सवामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी यावं आणि त्याचा आरतीचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती आहे.